नमस्कार, मी संकेत देशपांडे. तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. मागच्या अनेक दिवसांपासून जो सर्वसामान्यांमध्ये प्रश्न होता, की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार? या प्रश्नाचं उत्तर काल अखेर मिळालं. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आणि आज सायंकाळी साधारणतः 5:30 वाजता आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस हे आपल्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यासोबतच 2 डी-सी-एम अर्थात अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील आपल्याला शपथ घेताना पाहायला मिळतील. आज शपथविधी समारोहासाठी 5 डिसेंबर हीच तारीख का निवडली गेली? अर्थातच बहुमतानुसार 5 वर्ष हे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या महायुतीचं सरकार जे आहे ते राज्यामध्ये राज्यकारभार करेल. मात्र मग मुख्यमंत्री बदलण्याची काही शक्यता आहे का? राज्यामधले पुढची 5 वर्ष राजकीयदृष्ट्या कशी असणार आहेत? या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर गुरुजी. गुरुजी, तुमचं पुन्हा नमस्कार. एकदा स्वागत आहे टॉप न्यूज नमस्कार. मराठीमध्ये. आणि आपण सुरुवातच करूयात की 5 डिसेंबर हीच तारीख आज शपथविधी घेण्यासाठी का निवडली? या अगोदरच्या मागचे जे काही 2-3 दिवस होते त्याच्यामध्ये हा शपथविधी का नाही झालाय? हं. आपण ह्या निवडणुकीचा जर नीट विचार केला तर एक गुरु या ग्रहाचा याच्यावरती मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो. म्हणजे जो काही निकाल लागला, गुरु हा एक ग्रहमालेतला सगळ्यात मोठा ग्रह आहे. त्यावेळी काहीतरी भव्य-दिव्य कार्यक्रम करणं किंवा जो निकाल लागलाय तो गुरुसारख्या ग्रहाच्या कारकत्वाखाली म्हणजे धार्मिक पक्षाच्या आधिपत्याखाली असणाऱ्या पक्षांना यश मिळालेलं आहे किंवा पुन्हा सत्ता मिळालेली आहे. याचा त्या ठिकाणी आपल्याला आज वार पण गुरुवार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये हा एक अनेक विचार त्या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतात. जो निकाल लागला हा गुरूच्या अंमलाखाली आहे. पक्ष जो आहे सत्तेमध्ये तो गुरूच्या अंमलाखाली आहे. आजचा वार गुरुवार आहे आणि मग ह्या गुरुला असणारं गोचर भ्रमण हे कुठल्या दिवशी चांगलं येऊ शकतं याचा विचार करून मला वाटतं हा मुहूर्त त्यांनी काढला असावा. आज काय होतंय, की मागच्या 2 दिवसामध्ये गुरूच्या अष्टमात चंद्र होता आणि आता गुरूच्या भाग्यस्थानामध्ये चंद्र आलेला आहे. तर ही एक मोठी परिस्थिती महत्त्वाची आहे, की आजचा दिवस निश्चित करणं. म्हणजे मॅगझिन जवळ काय येऊ शकलं असतं तर 5 डिसेंबर. तेव्हा त्यांनी हा दिवस निवडायचं कारण असं आहे, की गुरु आणि चंद्र यांचा नवपंचम योग हा ह्या पत्रिकेतला आजच्या शपथविधीच्या काळातला महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे. आणि मग काळ कुठला आहे तर 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजून काही मिनिटांनी शपथविधी होऊ शकतो. आता ह्या वेळेला काय होतंय, की वृषभ हे स्थिर तत्त्वाचं लग्न येतंय. म्हणजे सरकारला स्थैर्य मिळावं ह्या अनुषंगाने ही वेळ निश्चित केली असावी आणि त्या वृषभ लग्नाच्या पत्रिकेत गुरु प्रथम स्थानामध्ये आहे. म्हणजे पुन्हा काय होतंय, की कोण आहे सरकार, कोण आहे तर गुरु आहे. म्हणजे गुरुचं प्राबल्य असलेलं त्या ठिकाणी सरकार. मग त्याच्यामध्ये पण काय होतंय, की ह्या गुरुचा आकडा 3 आहे अंक. अंकशास्त्रानुसार 3 अंक गुरुच्या प्रभावाखाली येतो आणि मग 3 पक्षाचं सरकार स्थापन होतंय. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना शिंदे गट आणि भाजप अशा 3 पक्षाचं सरकार हे इथं सुद्धा गुरुचा संबंध इथं महत्त्वाचा आहे. वृषभ लग्न कसं आहे, तर हे स्थिर पृथ्वी तत्वाचं लग्न आहे, जडत्व आहे. तर एखादी गोष्ट स्थिर राहण्यासाठी आपण बघा लक्ष्मीपूजनचे मुहूर्त जर बघितले, तर ह्या वृषभ लग्नावरतीच लोकांनी लक्ष्मीपूजन करायचं निश्चित केलेलं असतं. कारण लक्ष्मी स्थिर राहावी. तसंच हे सरकार हे 5 वर्ष कायम टिकावं, याच्या अनुषंगाने ह्या वेळेची त्यांनी त्या ठिकाणी निश्चित केलं असणार आणि मग आपण ही वेळ निश्चित झाली असं समजून त्या ठिकाणी जर पत्रिकेचा विचार केला, तर याचा परिणाम काय होईल हे आपण त्या पुढच्या भागामध्ये आपण विश्लेषण करू शकतो. एकंदरीतच जर आपण बघितलं तर एक सस्पेन्स होता की एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार का? तर ते आज अखेर डी-सी-एम म्हणून शपथ घेताना पाहायला मिळत आहे. 3 पक्षांचं सरकार अर्थातच सत्तेत येताना पाहायला मिळणार आहे. या सरकारची पुढची 5 वर्ष कशी असतील? मुख्यमंत्री बदलाची काही शक्यता आहे? हां, आता पण आता जे आपण विचार केला होता, की वृषभ लग्नाची पत्रिका तयार होते. याच्यामध्ये काय-काय ग्रहस्थिती आहे? तर पहिल्या स्थानामध्ये गुरु आहे. सप्तम स्थानामध्ये रवी हा महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे. म्हणजे ह्या डिसेंबर महिन्यामध्ये निवडणुकीमध्ये मोठं यश मिळायचं कारण तर रवी गुरूचा समसप्तक योग हा सत्ताधारी पक्षाला पुन्हा सत्ता मिळण्यासाठी किंवा सत्ताधारी पक्षाला मोठं यश मिळण्यासाठी ह्या गुरूचा रवीशी असणारा योग हा इथं महत्त्वाचा आहे. हा रवी गुरुच्या समोर सप्तम स्थानात आहे. दुसरी गोष्ट काय तर सरकार जे चालतं ते दशमस्थानाशी निगडीत असतं. मग दशमस्थानामध्ये स्वराशीचा आणि स्थिर राशीतला शनी बसलेला आहे कुंभ राशीमध्ये. त्यामुळे इथं आपण म्हणू की शनीच बलवान असल्यामुळं त्याला दीर्घायुष्य आहे. त्यामुळे हे सरकार हे 5 वर्ष टिकणार याच्यात कुठलाही संदेह असायचं कारण नाही. दुसरी गोष्ट काय तर ह्या सरकार कसं चालेल याचा जर विचार केला तर याच्यामध्ये एक थोडीशी याच्यामध्ये निगेटिव्ह गोष्ट अशी आहे.
की 11व्या स्थानामध्ये राहू नेपच्यून सारखे ग्रह आहेत. तर बरेच लोक मला प्रश्न विचारतात, की हे अनपेक्षित यश का मिळालं? तर ह्या गुरूच्या राशीमध्ये राहू आणि नेपच्यून अशी 2 ग्रह आहेत सध्या भ्रमण करतायत ते. आणि राहूचा इथला त्या ठिकाणी जो स्थान आहे, हे अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे, की जेणेकरून त्यांनी सगळ्या मर्यादा क्रॉस केल्या. म्हणजे अनपेक्षित असं यश, जिथं संशय येण्यासारखं यश, असं सत्ताधारी पक्षाच्या गोटात टाकलेलं आहे. पण आता ह्या पत्रिकेत जो 11व्या स्थानामध्ये जो राहू नेपच्यून आहे, हा काय करतो तर इथं थोडंसं ह्या सरकारमधल्या मित्र पक्षांमध्ये काही प्रमाणात नाराजी राहू शकते. मग तिथं देण्यात येणारे मंत्रिमंडळाचं स्थान असेल, खाती असतील किंवा जे काही त्या ठिकाणी इतर काही पदं असतील, महामंडळं असतील, याच्यावरनं थोडंसं त्या ठिकाणी रुसवे-फुगवे तुम्हाला बघायला मिळतील काही प्रमाणात. तर तिथं राहू नेपच्यूनचा हा त्या ठिकाणी महत्त्वाचा आस्पेक्ट त्या ठिकाणी बघायला मिळतो. दुसरी गोष्ट काय तर सप्तम स्थानाचा अधिपती मंगळ हा पुढे वक्री होणार आहे. हा वक्री मंगळ ह्या पत्रिकेमध्ये दुसऱ्या स्थानामध्ये येणार आहे. तर आता हे सरकारने जे काही घोषणा केलेल्या आहेत सगळ्या, लाडकी बहीण योजना असेल किंवा आणखीन त्याच्यामध्ये होणारी वाढ असेल किंवा आणखीन जे काय त्यांनी सुविधा सगळ्या डिक्लेअर केल्यात, याचा निश्चितपणे महाराष्ट्राच्या सरकारवरती आणि खजिन्यावरती ताण येण्याची शक्यता आहे. पुढे बराच काळ मंगळ मिथुन राशीमध्ये दुसऱ्या स्थानामध्ये वक्री असल्यामुळं इथं आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने सरकारला थोडी कसरत करावी लागणार आहे. का हा धनस्थानात येणारा मंगळ, वक्री मंगळ, हा त्या ठिकाणी सरकारची थोडी धावपळ करू शकतो. केंद्रामध्ये मिळणारा निधी हा त्या ठिकाणी काही प्रमाणात अपुरा पडू शकतो. तर मार्च नंतर कदाचित त्याच्यामध्ये जेव्हा मंगळ मार्गी होईल, त्यावेळेला त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल. जेव्हा केंद्रामधून काही पैशाचा त्या ठिकाणी त्यांना पाठबळ मिळेल. पण तोपर्यंत ह्या सरकारला आर्थिक अडचणींना सामना करावा लागेल. जेणेकरून त्यांच्या जे काही आता 1500चे 2100 करणार आहेत किंवा जे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जे त्यांनी योजना जाहीर केल्यात, याच्यामध्ये त्या लोकांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये या सरकारला थोडंसं आर्थिक स्थितीशी थोडंसं झगडावं लागेल, अशी ती परिस्थिती आहे. बाकी मंगळ हा नीच असल्यामुळं कदाचित विरोधी पक्षाचं बळ कमी आहे. ते सुद्धा 5 वर्ष तसंच राहील, की विरोधी पक्ष नेता नाहीये. त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी सरकारचं कामकाज हे तसं त्या ठिकाणी आपण म्हणतो, की काही संघर्षाने ते काम होईल. विरोधकांचा विशेष ह्या लोकांच्या पुढं सरकारपुढं काही चालणार नाही किंवा तिथं अडथळे येण्याचं काही प्रमाण कमी राहील. त्यामुळे सरकार चांगलं काम करू शकते. ते तिचं अतिशय त्या ठिकाणी उत्तम स्थिर सरकार ह्यामध्ये असू शकतं. आता दुसरा एक इथं अशी गंमत आहे. रवी जरी त्याच्यामध्ये गुरु समोर असला, तर रवी आणि हर्षल असा पण योग होतोय. त्यामुळे मे बी शनी पुढच्या काळामध्ये बदलणार आहे. एक मे महिन्यामध्ये शनी मीन राशीमध्ये जाणार आहे आणि 2 वर्ष तिथं थांबून पुन्हा त्या ठिकाणी शनी व्ययस्थानात जाणार आहे. आता हा जो काळ आहे 2027च्या आसपास, तर हा माझ्या मते कदाचित जे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पदामध्ये बदल होऊ शकतो. मी 5 वर्ष कदाचित त्या ठिकाणी फडणवीस साहेब राहतील असं नाही. त्यांना कदाचित आणखी वरचं काहीतरी त्या ठिकाणी पद मिळू शकेल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती एक नवीन त्या ठिकाणी आपल्याला नेता हा भाजपचा हा मुख्यमंत्री पदासाठी 27 नंतरच्या काळामध्ये येऊ शकतो. पण सरकार हेच असणार आहे. फक्त त्या ठिकाणी रवी हर्षल जो योग आहे आणि शनीचं पुढचं भ्रमण याचा विचार केला, तर पुढच्या काळामध्ये नेतृत्वामध्ये किंवा मुख्यमंत्री पदामध्ये एक वेगळी व्यक्ती 2027 नंतर येण्याची शक्यता वाटते. शपथविधीसाठी जे स्थळ निवडलेले आहे आझाद मैदान, तर हे निवडण्यामागेही काही शास्त्र असावं किंवा त्या अनुषंगाने काही सरकारच्या पुढच्या दृष्टिकोनात नाही निवडलं असावं? नाही खरं त्याच्यामध्ये तसं मला काही लॉजिक वाटत नाही. कारण राजधानीचं शहर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जिथं त्यांना आवश्यकता आहे 40,000 लोकं जमा होतील, ह्या दृष्टीने त्यांनी त्या मैदानाची निवड केली असावी. पण हे शेवटी कसं आहे, की गुरूचा ह्याच्यावरती अंमल असल्यामुळं भव्य-दिव्य कार्यक्रम करायचा हे ह्या पत्रिकेवरून दिसतं आणि त्याच्यामुळे ते जे काही आयोजन झालंय, हे सगळं भव्यदिव्य झालेलं आहे. म्हणजे गुरूचा प्रभाव ह्या कार्यक्रमावरती असल्यामुळं जे होईल ते मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे येणारी संख्या लोकांची आणि तिथं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये गुरु असल्यामुळे बघा, की संत महंत पण येणार आहेत किंवा प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित असणारे. मग इतर राज्यातले पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील. अतिशय त्या ठिकाणी आतापर्यंतच्या महाराष्ट्रातल्या शपथविधी कार्यक्रमापेक्षा हा अतिशय भव्य-दिव्य कार्यक्रम तुम्हाला संध्याकाळी बघायला मिळेल. आता जर आपण बघितलं तर एक शक्यता किंवा एक चर्चा अशी होत असते, की कदाचित
2-2-1 असा फॉर्म्युला असू शकतो. तर त्यामुळे जर असा जर फॉर्म्युला अप्लाय झाला तर मग अजित पवारांचा मुख्यमंत्री पदासाठीचा चान्स आहे? नाही, याच्यामध्ये काय होतंय, की जर तिन्ही पक्षांची संख्या जवळपास असत्या तर तो विचार करावा लागला असता. परंतु भाजपची एकट्याची संख्या आता बहुमताच्या जवळ आहे. तर तसं मला वाटत नाही ते तसा बदल करतील म्हणून. ह्या दोघांनाही कदाचित त्या ठिकाणी 5 वर्ष उपमुख्यमंत्रीपद आणि एक चांगलं कॅबिनेट मंत्री महत्त्वाचं, अशा परिस्थितीमध्ये त्यांना 5 वर्ष काढावी लागतील. एकनाथ शिंदेचं पुढचं भविष्य कसं असणार आहे त्यांच्या पत्रिकेनुसार? नाही, पत्रिका खूप चांगली आहे. आता सुद्धा त्या ठिकाणी मी तुम्हाला मागच्या आपण डिबेटमध्ये सांगितलं होतं, की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतात म्हणून की हे सरकारला मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या पत्रिकेमध्ये सध्या अतिशय उत्तम ग्रहस्थिती आहे. त्यांना दशा 2030 पर्यंत राहूची आहे. तर यांचा असा जो आलेख आहे यशाचा, हा चढता आहे. आता त्यामुळे काय होतंय, की त्यांना पण त्या अपेक्षा होत्या, की बाबा काही काळ आपल्याला आणखीन सीएम पदाची संधी मिळू शकते. अशी एक शक्यता चर्चेमध्ये पण होती. परंतु ठीक आहे, जे काय मिळेल त्या संधीचं ते सोनं करतील आणि त्याच्यातून त्यांचा पक्ष वाढण्यामध्ये त्यांना उपयोग होऊ शकतो. पक्षाच्या आमदारांची संख्या वाढणं किंवा इतर आता जे मुंबई महानगरपालिका आहे, त्याच्यामध्ये शिवसेनेला चांगलं यश मुळे मिळू शकतं. तिथं शिंदेंचा प्रभाव आपल्याला मुंबईच्या निवडणुकीमध्ये दिसेल आणि निश्चितपणे त्यांचा प्रभावी कार्यकाल पुढच्या 5 वर्षामध्ये पण आपल्याला बघायला मिळेल. एकंदरीतच या मुलाखतीच्या शेवटाकडे जात असताना जसं तुम्ही सांगितलं, की सरकारला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तशी आणखी कोणती आव्हानं आता या 3 नेत्यांच्या पत्रिकेवरून किंवा तसं काही वाटतंय? हां, तर याच्यामध्ये आपण मागे जसं सांगितलं, की एक मुख्यमंत्री जे आहेत आत्ताचे फडणवीस, देवेंद्रजी, तर त्यांची 7.5 चालू आहे. तर तो पण त्याच्यामध्ये महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे, की 7.5चा एक मधला टप्पा चालू आहे. आणखीन त्यांना 3 वर्ष 7.5 त्या ठिकाणी आहे. तर ह्यांना काम करणं खूप सोपं नाही आहे. मी या 2 पक्षांचं सांभाळायचं आहे. यांचं त्या ठिकाणी मान-सन्मान ठेवून काम करायचं आहे. पुन्हा त्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. ज्या त्यांनी त्या ठिकाणी लोकांना आश्वासनं दिलीत, त्याची पूर्तता करण्यामध्ये त्यांना 3 वर्ष अतिशय त्या ठिकाणी कष्ट करावे लागतील किंवा खूप तडजोड करावी लागणार आहे. एकूण केंद्राकडनं त्यांना त्या ठिकाणी वाढीव निधी त्यांना मागावा लागेल. याच्यातून त्यांना काम करावं लागणार आणि पुन्हा स्वपक्षांची त्या ठिकाणी नाराजी, काही सगळ्यांना खुश करणं जमणार नसल्यामुळं प्रत्येकाला आता अपेक्षा आहे, की काय एवढ्या मोठ्या संख्येने त्यांच्याकडं आता लोकं आलेले आहेत. तर या सगळ्यांना त्या ठिकाणी समाधान ठेवणं हे त्यांच्यासाठी अवघड जाऊ शकतं. त्यामुळे त्या ठिकाणी पहिले 3 वर्ष जे की तुम्हाला सांगितलं, की सीएम पदावरती काम करणं हे अतिशय संघर्षाचं काम आहे. कारण त्यांना 7.5 आहे. तर त्याच्यातून त्यांना त्या ठिकाणी पुढे जावं लागेल. त्यांचं नेतृत्व सक्षम आहे. ते त्याच्यावरती निश्चितपणे मात करतील. परंतु 7.5 त्यांना थोडंसं त्या ठिकाणी काही कसरत ह्या सरकारमध्ये करावी लागेल हे निश्चितपणे. मनःपूर्वक धन्यवाद. तुम्ही टॉप न्यूज मराठीशी नमस्कार. बोललात आणि एकंदरीतच जर आपण बघितलं तर आज सायंकाळी 5:30 वाजता या महायुती सरकारचा शपथविधी जो आहे तो संपन्न होणार आहे आणि राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.